मुळात समोरच्या उमेदवाराला भीती कशाची हाच मोठा प्रश्न आहे. मी त्यांना परत परत सांगतोय की आपण आमची बहीण आहात आणि आमची भगिनी आहात आपण, आणि तुमच्या समोर तुमचा भाऊ निवडणूक लढवतोय, हा आमचा संस्कार आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराने काय म्हणायचं त्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही बिंदास राहा. तुमचे कसलेच व्हिडिओ कसलेच फोटो आम्ही टाकणार नाही. आम्ही मोदीजींचं काम इतकं मोठं आहे आम्हाला, आम्ही त्याच्यावरती निवडणूक लढवू. तुम्हाला त्या ठिकाणी असले कसले तरी व्हिडिओज वगैरे टाकून निवडणूक लढवायची हौस आहे, ही भारतीय जनता पार्टीचे संस्कार नाही. तुमच्या विरोधात एक भाऊ म्हणून या देशातील प्रत्येक भगिनी ही आमची भगिनी आहे, बहीण आहे, त्यात या देशातीलच आपण नागरिक आहात. त्यामुळे बहिणीला अशा पद्धतीने करण्याचा आमचा संस्कार नाहीये. त्यामुळे काळजी करू नका, विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हे निवडणूक लढवणार. तुम्ही बघा, नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत, हुशार आहेत. तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या 10 वर्ष तुम्ही काय केलं. आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे, त्यांनी आपण स्वीकार. 100% मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि लेक आहे सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.